आपण बघत आहात आवाज कसमादेचा। नांदगाव येथील दुय्यम निबंधक कार्यालयात शेत जमिनीच्या खरेदी खतांच्या प्रमाणित प्रती देण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या डेटा एंट्री ऑपरेटर आणि एका खासगी इस्माला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडले। या कारवाईमुळे खळबळ उडाली असून संबंधितांविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार यांच्या वडिलोपार्जित शेत जमिनीबाबत पुढील कायदेशीर प्रक्रिया करण्यासाठी जुन्या खरेदी खतांच्या दस्तऐवजांच्या प्रमाणित प्रती आवश्यक होत्या। यासाठी त्यांनी 18 मार्च 2026 रोजी नांदगाव येथील दुय्यम निबंधक कार्यालयात अर्ज केला होता। दस्तऐवजांच्या प्रमाणित प्रती देण्यासाठी संबंधितांनी प्रथम शासकीय शुल्क म्हणून 320 रुपयांचे ऑनलाईन चलन भरून घेतले। मात्र त्यानंतर दस्तांच्या प्रती मिळवून देण्यासाठी अतिरिक्त लाचेची मागणी करण्यात आली। आरोपींनी सुरुवातीला 1200 रुपयांची लाच मागितली होती। तडजोडीनंतर ही रक्कम 1000 रुपये निश्चित करण्यात आली। तक्रारदारांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली। तक्रारीची पडताळणी झाल्यानंतर एसीबीच्या पथकानं 12 जून रोजी सापळा रचला। नांदगाव दुय्यम निबंधक कार्यालयात 1000 रुपयांची लाच स्वीकारताना धारासिंग बाबूलाल राठोड वय वर्ष 53, डेटा एंट्री ऑपरेटर दुय्यम निबंधक कार्यालय नांदगाव व सागर राजेंद्र बोरसे वय वर्ष 33 खाजगी इसम राहणार लासलगाव या आरोपींना रंगेहात पकडण्यात आले। या प्रकरणी नांदगाव पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 नुसार अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। ही सापळा कारवाई पोलीस उपअधीक्षक संतोष पैलकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। पथकात पोलीस हवालदार दिनेश खैरनार, अविनाश पवार तसेच चालक समीर शेख यांचा सहभाग होता। प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नेहा सूर्यवंशी करत आहेत।